वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये जो आनंद सत्यप्रकाशो युवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाणी आणि जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर तैसेची सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी कोर्ण मिथ्या भान मजची माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. पूर्व पक्षाने अध्यास घडण्याकरता नामकारी अध्यास घडण्याकरता जी कारण सामुग्री सांगितली त्याच्याविषयी समाधान सांगितलेलं आहे सिद्धांत मताने. पण अध्यास कशामुळे होतो हे पहिल्यांदा सिद्ध झालं पाहिजे बरं का. आज आपलं जे जीवन आहे ते सगळं अध्यासावरती चाललेलं आहे. अध्यास कळला पाहिजे. मी त्याला महत्व दिले फार बरं का. आणि एकच सत्य सांगायचं आहे. एकच सत्य सांगायचं आहे. पूर्व पक्षाने आपलं मत मांडत असताना त्यांनी सत्य ज्ञान जन्य असा शब्द वापरलेला सत्य शब्द वापरलाय बरं का. तेव्हा अध्यास घडण्याकरता सत्यच पाहिजे असं काही नाहीये. खोटही वस्तूपासून अध्यास होतो. पण त्याच्याकरता त्याने आपलं मत मांडत असताना त्या मताचा विचार आपण करून आलोय. मागच्या वेळी थोडस चिंतन आपण त्याचं केलंय. किंवा सिद्धांत मताने विचार मांडत असताना असा विचार मांडला की एक सजातीय आणि एक संस्कार असे दोन शब्द वापरले बरं का. अध्यास घडण्याकरता सजातीय पदार्थ पाहिजे म्हणजे एका जातीचे एकसारखे पाहिजेत. आणि अध्यास घडण्याकरता केवळ ज्ञान नाही त्या ज्ञानाचे संस्कार लागतात. फार पूर्वकालामध्ये झालेलं ज्ञान आहे. फार पूर्वी केलेलं पुण्य आहे. आता प्रत्यक्ष ज्ञान झालेलं नाही. आता प्रत्यक्ष पुण्य केलेलं नाहीये. पण ते आपल्या वाट्याला भोगायला येतं. याचं काय त्याचे संस्कार. त्याचे संस्कार. पूर्वी झालेलं ज्ञान त्या ज्ञानाचे संस्कार. म्हणजे ज्यावेळी मनुष्याला अध्यास घडतो अध्यास घडण्याकरता तिथं पूर्वी झालेल्या ज्ञानाचे संस्कार तिथं जागे होतात. पूर्वी झालेल्या ज्ञानाचे संस्कार जागे होतात. ज्ञान झाल्या झाल्या लगेच अध्यास होत नाही. भ्रम होत नाही. ज्ञानाचे संस्कार प्रत्यक्ष सर्व पाहिला सर्व पाहिलं संस्कार झाले. संस्कार झाले की त्या काळामध्ये तशी वस्तू जर आपल्याला केवळ ज्ञान वस्तू मानून चालत नाही.
ती कशी पाहिजे, सजातीय पाहिजे आणि त्या ज्ञानाचे संस्कार पाहिजे. या पद्धतीनेच अध्यास घडतो, एरवी अध्यास घडत नाही. म्हणून कर्माचा विचार त्यांनी मांडला. विहित कर्म करा, निषिद्ध कर्म करा. विहित कर्मापासून पुण्य निर्माण होतं, निषिद्ध कर्मापासून पाप निर्माण होतं. आणि ती पाप पुण्य जन्माला कारण आहे. मग पाप पुण्य जन्माला कारण आहे, पण ते लगेचच मानून चालत नाही, पूर्वीच आहे पाप पुण्य. आणि ते संस्कार रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये, बरं का, एखादा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये झाला, सत्य वस्तूचा हो, खोट्या वस्तूचा हो, शुभ कर्माचा हो, अशुभ कर्माचा हो, हा एकदा तो संस्कार झाला की निवृत्त होत नाही, बरं का. ते संस्कार रूपाने शिल्लक राहत, संस्कार रूपाने शिल्लक राहत. त्या संस्काराला पुढं वर्णन केले, त्याला वासना रूपाने ते शिल्लक राहत, वासना रूपाने शिल्लक राहत. कधीतरी 15 दिवसापूर्वी एखाद्या भांड्यामध्ये फोडणी टाकलेली असते. ते भांड घासून ठेवलेलं असतंय चांगल्या साबणानं. आणि 15 दिवसांनी त्याच भांड्यामध्ये दूध तापवण्याचा प्रसंग येतो. दूध तापवलं आणि तापवल्यानंतर ते दूध नासलं. आता ते विचार करतात कशामुळे नासलं. बहुतेक दूध जे आणलेलं आहे ते बहुतेक डेअरीवाल्याने कालचं दिलं असं. अनेक तर्क लावले जातात, बरं का. नीट तापवलं नसेल. मग त्या तर्क लावता लावता असा बहुतेक भांड नीट घासलेलं नसेल. हे भांड दुधाचं नाहीये. मग ते बोलता बोलता 15 दिवसापूर्वी दुसरं भांड सापडलं ना, या भांड्यामध्ये फोडणी टाकली होती. फोडणी टाकून किती झाले, 15 दिवस. तो पदार्थ त्या भांड्यामध्ये नाही आहे, पण त्या पदार्थाचे संस्कार त्या भांड्यात आहेत. एखाद्या जड वस्तूवरती एखादा तेलाचा फोडणीचा संस्कार जर झाला तर त्याचा परिणाम दूध नासत. संस्काराचा एवढा प्रभाव आहे, संस्काराचा एवढा प्रभाव. हो, ते परिणाम करणार. आमच्या तुमच्या अंतःकरणावरती शुभ कर्माचे अशुभ कर्माचे संस्कार जर झाले तर ते पाप पुण्यात्मक संस्कार अधोगतीला आणि सद्गतीला स्वर्ग नरक प्राप्ती उपयोगी पडतात. म्हणून अधिक सिद्धांत मताने सांगत असताना सांगितलं की बाबा, अध्यास घडण्याकरता ती सजातीय वस्तूचे ज्ञान जन्य संस्कार पाहिजे तर अध्यास घडतो, एरवी घडत नाही. म्हणून त्या पूर्व पक्षाचं मत ऐकून घेऊन सिद्धांत मताने आपल्याला निश्चयानं सांगण्याकरता सांगितलं की जी जी गोष्ट त्या पूर्व पक्षाने मान्य सांगितलेली आहे ती अनुभवाला जुळत नाही, अध्यासाच्या बाबतीत ती जुळू शकत नाही. म्हणून अव्यवहित पद काढूनच कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे. विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही, त्याकरता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे. म्हणजे शास्त्र वचन निष्फल होणार नाही, पण ही शंका बरोबर नाही. आपण कुठं आलोय हे तरी आपल्याला कळावं. कुठं आलोय आपण, कोगनोळीत आलोय. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली. ते झालं. त्याच्या पुढं पॅरेग्राफ आहे, इथून आपण घेतलेला आहे. या कारणाचे लक्षणावरती अशी शंका येते, विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण असे शास्त्र वचन आहे. असं कोण सांगतं?
ते मांडलेलं आहे कोणी पूर्व पक्षाने. त्यास विरोध येईल. कायिक वाचिक मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देह पातानंतर बहुत कालाने होते. तिथे विहित निषिद्ध कर्म अविहित पूर्वकाली नाही. याकरता कारणाचे लक्षणातील अविहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. पण ही शंका बरोबर नाही. पूर्व पक्षांनी मांडलेलं मत आहे ते. कारण काय मत मांडलं हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. ते मत खरं खोटं कळण्याकरता पहिल्यांदा म्हणणं काय हे कळालं पाहिजे. म्हणणं काय कळालं पाहिजे. बरं, एखादा मनुष्य जर भांडायला लागला तर तुम्ही सोडवा गेला तर बघा, हो माझं पहिल्यांदा म्हणणं ऐकून घ्या मग निर्णय द्या म्हणतात. दोघांचं घ्यावं लागतं बरं का ऐकून. दोघांचं ऐकून घ्यावं लागतं. दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन ते भांडण मिटवावं लागतं. जे दोघांमध्ये झालेलं भांडण मिटवण्याकरता आणि काय मत मांडलं ते पहिल्यांदा कळून घेतलं पाहिजे. काय नेमकं त्याला सांगायचं. कारण प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि आपलं मतच खरं आहे अशी प्रौढी मिळवायची लोकांची सवय आहे. मग त्याचा जर निवाडा करायचा असेल तर त्याला शास्त्र मत संगतीला घेतलं पाहिजे. कोणाचं तरी मत लावून तिथं चालणार नाही. निर्णय करणारा शास्त्र मताला धरून बोलणारा पाहिजे. शास्त्र मताला धरून बोलणारा पाहिजे तर त्याचा निर्णय होऊ शकतो. म्हणून सिद्धांत मत येत आहे आणि सिद्धांत मताच्या द्वारे सांगतात की पूर्व पक्षांनी मांडलेली जी शंका आहे ती शंका बरोबर नाही बरं का. कारण असे लक्षण मानले तर नष्ट दंड मृत कुलाल यांच्यापासून घट झाला पाहिजे. कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते पण त्या नष्टदंडापासून अथवा मृत कुलालापासून घट रूप कार्य उत्पन्न होते पण त्या नष्टदंडापासून अथवा मृत कुलालापासून घट रूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. अध्यास घडण्याकरता ते पूर्व मानावं लागतं. पण कसं मानावं मी पुन्हा पुन्हा वाचतोय बरं का. ते पुन्हा पुन्हा वाचतोय हे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आपण वाचून आलो एकदा हे. वाचून आलोय पण आपल्याला जर ह्याच्यातून वाचायचं तर ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. या दोघांच्या मतातून आपण वाचलं पाहिजे ना. कारण त्यांनी जगताला संसाराला सत्य मानलेलं आहे कोणी पूर्व पक्षाने. आणि संसाराला जगताला सत्य मानलं हाच शास्त्र सिद्धांत हाच बंध आहे हाच अध्यास आहे. सत्य मानणं हाच अध्यास आहे बरं का. दोरीवरती भासलेला सर्प सत्य मानला हाच अध्यास आहे. खोट्या पदार्थाविषयी सत्यत्वाची बुद्धी होणं हाच अध्यास आहे बरं का. मग तो होतो कसा याचा सगळा हा विचार चाललाय बरं का. होतो कसा त्याच्यातून सांगायचंय की ज्या पदार्थाला तुम्ही सत्य मानलं त्याचा परिणाम आज आपल्याला सुख दुःख भोगायची वेळ येते. सुख दुःख भोगायची वेळ येते. ती सत्यत्वाची निर्माण झालेली भ्रांती निवृत्त करायची आहे. म्हणजे बंधाची निवृत्ती. फक्त विचाराने सोडायचा बरं का. बाकी कशाने सोडायचा नाहीये. विचारच प्रबळ तो शास्त्र शुद्ध विचार पाहिजे.
पण प्रत्यक्षात ती वस्तू नाहीये, मांडलेली आहे. पण तो पूर्व पक्ष सांगतो मांडलेली असली तर आमचं म्हणणं आहे सत्य आहे ती. मग त्यांनी अनेक रूपाने तो विचार मांडलाय की नेमकं कारणाचं स्वरूप काय, म्हणून सिद्धांत मताने त्या कारणाचं लक्षण सांगितलं. काय सांगितलं? मग येऊन गेले. मग वळून पाहायला आपल्याला सवय नाही ना. कधी घर झाडताय तुम्ही? तुम्ही झाडताय घर ना? घर झाडताना पुढं पुढं झाड जावं का मागं काय शिल्लक राहिले बघत झाडावं? कारखाना झाडतो कोणी कधी? पप्पा कारखाना कधी झाडतो कोणी? मग पुढं झाडत असताना मागं काय शिल्लक राहिले का बघत झाडावं लागतं. बऱ्याच लोकांना फक्त झाडं जायची सवय पण मागं शिल्लक राहिले बघत नाहीत. म्हणजे आत्ता झाडून काढलं, कचरा आला कुठून? आत घरात तर कोण आलं नाही, आला कुठून? अरे आला कुठून? तू नीट झाडलंच नाही ना. मग झाडताना मागं बघत बघत काय शिल्लक राहिलं का बघत झाडावं. तर झाडण्याकरता जर मागं बघत झाडावं लागतं तर अभ्यास करण्याकरता मागं बघावं लागणार नाही का? थोडस मागं बघायला पाहिजे ना. खरंच नेमकं मागच्या वेळी काय झालं बघितलंय? हा तर काय सासुरवासी मध्ये गुंतला होता, रंगला होता. माग काय झाले हे तुमच्या लक्षात राहील तर माझ्या सांगण्यातून तुम्हाला काहीतरी कळेल. ही ज्ञानेश्वरी नाही आहे, ही गाथा नाही आहे. मतमतांतराचा विचार आहे. आणि मतमतांतराचा विचार तो लक्षात ठेवावा लागतो आपल्याला. नाही तुम्हाला वेळ मिळाला पण येण्याच्या पूर्वी अर्धा तास तरी शाळेची टायमिंग किती? आम्ही शाळेचं टायमिंग 10चं, पण आम्ही जायचं 9:15 9:30 जाऊन काय करायचं? काल काय सांगितलं होतं ते अर्धा तास तिथं वाचायचं. नाही वाचायला मिळालं, संध्याकाळपर्यंत नाही मिळालं, शाळेला निघेपर्यंत नाही वाचायला मिळालं, पण कमीत कमी तिथे गेल्यानंतर अर्धा तासात तरी वाचावं. मागचा काय संदर्भ आहे हा तुमच्या लक्षात येईल तर मी काय सांगतोय तुम्हाला कळेल. पुन्हा आपल्याला मागं जावं लागतंय, मागं जावं लागतंय बरं का. म्हणून कारणाचं लक्षण दिलंय. काय दिले कारणाचं लक्षण? कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही, असं कारणाचं स्वरूप केलंय. आणि त्या कारणाच्या संबंधाने दृष्टांत दिला. कुठला? घटाचा. घटाचा दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला? घट तयार होण्याच्या आधी तिथं मृत कुलाल म्हणजे माती आणि नष्ट दंड, त्याला ते आकार देण्याकरता एक दंड असतो. ते दोन्ही तिथं गाडगं तयार होण्याच्या पूर्वी ते दोन्ही तयार आहेत. पण गाडगं तयार होत नाही का? नुसतं नष्ट दंड आणि कुलाल, मृत कुलाल असून होत नाही. ते कारणाच्या कार्याच्या पूर्वी आहे, तेवढ्यावरती ते घडत नाही. लक्षात ठेवा. मग तिथं कारण काय? तिथं कुंभार पाहिजे. कुंभार असेल तरच, कुंभार नसेल तर घट तयार होत नाही. म्हणून तोच विचारगिरीचा कार्याच्या पूर्वकाली नष्ट दंड व मृत कोलाल याच्यापासून घट झाला पाहिजे, कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते. पण नष्ट दंडापासून अथवा मृत कोलालापासून घट रूपी कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. लक्षण करून
भागणार नाही. आता शुभाशुभ कर्म समाप्ती नंतर अविहित उत्तर क्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतकरणावर राहतात. ते धर्माधर्म नरक स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अविहित पूर्वक्षणी आहेत. म्हणून अविहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मान्य युक्त आहे. सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. त्या काली सर्पज्ञान तर नाही, फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. त्या संस्कारानेच सर्पाचा अध्यास घडतो. तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाच्या अध्यासास रुपयाच्या ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आणि ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत, त्या अर्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणता येणार नाही. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला येतो आहे असेच मानले पाहिजे व ते बंधाच्या अध्यासास कारण सिद्ध आहे. वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतकरणावर राहतो हे वर सांगितलेच आहे. ज्याचे अंतकरणावर पूर्वीचे सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. विजयाते संस्कार चालत नाही, सजाती पाहिजेत. संस्काराला फार महत्व दिले अध्यास घडण्याकरता. खोटा असो खरा असो ते संस्कारच. मग त्यांनी 2-3 दृष्टांत दिले. हे दृष्टांत त्या शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. सर्पाचा दिला, दुसरा दृष्टांत शिंप्याचा दिला. शिंप म्हणजे शिंपलं, रजत म्हणजे चांदी. त्याचे पूर्वी संस्कार असावे लागतात, ते संस्कार जागे होतात. संस्कार जागे होतात. अध्यास करण्याकरता त्या ज्ञानाचे संस्कार तरच अध्यास करतो. संस्कार आहे त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. त्या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजाती वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे. तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपेकडून नसतेच. या हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केला आहे. झोपेमध्ये कुठलाच संस्कार नसतो बरं का. कुठलाच संस्कार नसतो. तिथं संस्काराचा अभाव आहे. पण तिथं काही प्रतीतीला येतच नाही. मला झोपेत हा भेटला, अरे झोपेत तुला झोप लागलेलीच नव्हती. बोलण्याची भाषा आहे काय. मला झोपेत भेटला की समजावं स्वप्न. झोपेत कुठलाच व्यवहार होत नाही. झोपेमध्ये कुठलाच व्यवहार होत नाही, लक्षात ठेवा. अंतकरणच जाग्यावर नसतंय. अंतकरणच अज्ञानामध्ये लीन झालेलं असतं. अज्ञानामध्ये लीन झालेलं असतं. त्यामुळे तिथं कुठलाच व्यवहार घडत नाही. ज्यावेळी माणसं जागी होतात म्हणजे अज्ञानातून ते अंतकरण काय होतं, जागा झाला, वृत्तीवर आला. आणि वृत्तीवर आल्यानंतर तो म्हणतो मी सुखाने झोपलो होतो,
सुखाने झोपलो होतो हे झोपेच्या काळामध्ये सांगता येत नाही, जाग झाल्यानंतर सांगतो. झोपेत कुठलाच संस्कार नसतो बरं का, अंतःकरणच. त्या तुम्ही थिएटरमध्ये जाऊन आलाय नाही का? थिएटरमध्ये पडदा लावलेला असतो. काय लावलेला असतो? पडदा. आणि त्या पडद्यावरती चित्र त्या प्रकाशाच्या साहाय्याने पाडलं जातं. प्रकाशाच्या साहाय्याने चित्र पाडलं जातं. जी फिल्म तयार केलेली असते त्या फिल्म मध्ये ती चित्र असतात बरं का, ती चित्र असतात. पण त्या चित्रावरती पुढं पडदा आहे, मध्ये चित्र आहे आणि मागं फोकस आहे. हा, प्रकाशाचा फोकस त्या फिल्मवरती पडला की त्याचं चित्र कुठं उमटतंय? पडद्यावरती. पडद्यावरती, बरोबर आहे ना? पडदा आहे, फिल्म आहे, प्रकाश नाही. तुम्ही पडद्याच्या समोर धरून जरी बसला तरी ते चित्र उमटत नाही का? प्रकाश आहे तिथं. प्रकाशच नाही तिथं. प्रकाश नसेल तर, म्हणजे प्रकाश असेल तर, आणि त्या फिल्मवरती पडलं तर त्या पडद्यावरती चित्र पडतंय. तसं तुम्ही जाग झाला की त्या फिल्म मध्ये असलेली चित्र ती जागे झाल्यानंतर त्या पडद्यावरती दिसतात आपल्याला. पडद्यावरती म्हणजे जागं व्हावं लागतं, वृत्तीवर यावं लागतं. वृत्तीवर येत नाही तोपर्यंत ती प्रतीतीला येत नाहीत. पण ते संस्कार रूपाने तिथं असतात, पण तिथं कार्य घडत नाही बरं का. कार्य तिथं घडत नाही का? तिथं प्रकाशाचा अभाव आहे. तसं झोपेत जाणं म्हणजे आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणं बरं का. स्वरूपाच्या ठिकाणी जाणं, मग तिथं कुठला व्यवहार घडत नाही. व्यवहार घडत नाही, लक्षात ठेवा. कुठलाच व्यवहार घडत नाही. व्यवहार घडतो तो कधी घडतो? वृत्तीवर आल्यावर. वृत्तीवर आल्यावर एरवी तो घडत नाही. झोपेमध्ये कशाचा संबंध नाही. अंतःकरण त्या अज्ञानामध्ये लीन झालेला आहे. म्हणून सुख दुःखाची जाणीव तिथं होत नाही. एकाने विचारलं का, हो रात्री भूकंप झाला, घर हलालत. म्हणजे मला काय माहिती नाही. आता घर हलालत कोणी बघितलं? शेजाऱ्याने पाहिलं, पण तो झोपला होता. घर हलालत त्याला माहिती आहे का? नाहीये का? अंतःकरण तिथं नसतं. त्यावेळी अंतःकरणच नसतं. म्हणून इथं विचार मांडला की सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदांनी प्रतिपादन केलेला आहे. कुठे? झोपेमध्ये. दृष्टांतातही रज्जूची ठिकाणी सर्व प्रतीत होतो, तेव्हा प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच. या सिद्धांतच वेदांतात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. फक्त प्रतीती कालामध्येच तो व्यवहार करतो. काय प्रतीती? एरवी तो व्यवहार घडत नाही, लक्षात ठेवा. ज्यावेळी आपल्याला तो पदार्थ अनुभवाला आला, प्रतीती आला, त्याला दृष्टी आणि सृष्टीवाद. म्हणजे दृष्टीला दिसला, तिथं आला अनुभवाला. त्याच्यापूर्वी तो नव्हता. त्याच्यापूर्वी तो नव्हता. काय वाक्य वापरलेलं आहे? दृष्टांत, रज्जूची ठिकाणी सर्प प्रतीत होतो, तेव्हा प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच. याच बोलण्याला दृष्टी
सृष्टीवाद म्हणतात बरं का. तिथं मानावा लागतो सर्प, तिथं मानावा लागतो, प्रत्यक्षात नाही, पण ज्या अर्थी तुम्हाला तिथं प्रतीतीला आला, प्रतीती कालापुरतं तो मानावा लागतो. खरंच आहे का? प्रतीती कालापुरतच आहे, निर्मिती नाहीच आहे. ब्रह्म न झाला, प्रपंच आहे, प्रपंच नाही आहे. पण प्रतीती काला असतो, मग मानावा लागतो. ज्यावेळी प्रतीती येते ना, त्या अर्थी प्रतीती कालापुरतं तो मानावा लागतो. वास्तवात पाहायला गेला तर तो नाहीच आहे, नाहीच आहे. म्हणून आज आमच्या जीवनामध्ये जो अध्यास निर्माण झालाय, हाच अध्यास आहे. एवढं हे डोळ्याला दिसत असताना याला नाही म्हणायचं कसं? हे डोळ्याला एवढं दिसत असताना नाही म्हणायचं कसं? आणि जे डोळ्याला कधी दिसत नाही ते आहे म्हणायचं कसं? हाच गोंधळ आहे हो, हाच गोंधळ आहे. ब्रह्म दिसत नाही आणि त्याला हाय म्हणायचं. जगत धडधडीत दिसतं आणि त्याला नाही म्हणायचं. हे लवकर पटत नाही, लवकर बुद्धीत उतरत नाही, लवकर पटत नाही. लक्षात ठेवा, लवकर उतरत नाही. प्रतीती कालात ते तेवढंच आहेच ना, तेवढं कालावर. मग ते संगीत दिसत फक्त प्रतीती कालापुरत आहे, ते वास्तवात ते नाहीच आहे. ते प्रतीती कालात आहे, कधी समजणार? नंतर समजणार. हो, प्रती तुम्हाला आल्यानंतर. हे बघा, तुम्ही समुद्राच्या जवळ गेला आणि समुद्राच्या जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर तुम्ही पाहिलं समुद्र शांत शांत बरं का. आणि हळूच वारं सुटलं. वारं सुटल्याबरोबर लाट निर्माण झाली, लाट निर्माण झाली आणि ती गेली. तुम्ही लाट निर्माण होण्याच्या पूर्वी तिथं होता का नाही? पाणीच होतं ना. मग तुम्हाला लाट निर्माण होण्याच्या पूर्वी ती तुम्हाला लाट दिसली का? कधी दिसली? निर्माण झाल्यानंतर. म्हणजे त्याच्यापूर्वी ती नव्हती. लाट निघून गेल्यानंतर ती नाही, पण मधल्या काळात आली तुम्हाला. ती प्रतीती, ह्याला प्रतीती म्हणतात. म्हणजे अगोदर नव्हती आणि नंतरही नाही. हे लाटासारखाच संसार आहे. अब्दुल लाट नव्हे आणि खडक लाटही नव्हे. काय सुरू जाणार? फक्त मधल्या काळात सर्प तुम्हाला भ्रम झाला, पूर्वी नव्हता आणि नंतरही नाही. भ्रम होण्याच्या पूर्वी तो नव्हताच आणि ज्ञान झाल्यानंतरही नाहीच आहे, मधल्याच काळात. त्याला प्रतीती. प्रतीतीपुरती त्याला सत्ता दिली जाते, त्याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. प्रतीतीपुरतच मानलं जातं ना, त्याला काय म्हणायचं? दृष्टी. आम्हाला तो दृष्टी दिसता, दृष्टी सृष्टीवाद बरं का. सृष्टी दिसली, दृष्टीला दिसली, पण त्या कालापुरतीच दिसली. ज्या प्रतीती कालापुरती दिसली त्याच कालाला शास्त्रामध्ये तिने काय म्हणलंय? दृष्टी सृष्टीवाद. दुसरा वाद आहे सृष्टी दृष्टीवाद. तो आता इथं सांगितलेला नाही. वादाचा विचार तेव्हा आपण बघू. फक्त प्रतीती कालामध्ये तुम्ही ज्याला मांडलं ना, ही सृष्टी मांडली ना, दृष्टी कालापुरती दिसलं. प्रतीती कालामध्ये जेवढं दिसलं त्याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात बरं का. वास्तविक तो पदार्थ नाही आहे. तो पदार्थ नाही आहे, फक्त त्या पदार्थाचे संस्कार आहेत. त्या पदार्थाचे, आणि ते संस्कार म्हणजे सजातीय बरं का, सजातीय. आणि त्याचा परिणाम
आज आपल्याला भ्रम निर्माण झाला, म्हणून अध्यास निर्माण होण्याकरता इथं काय संगती म्हणायचे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे अभंगाचं काय आहे? ध्रुवपद आहे. तो सिद्धांताचं हे ध्रुवपद आहे. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. प्रत्येक अभंग झाला की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा विचार करताना हा पद आपल्याला लक्षात ठेवायला. वस्तू सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. पूर्व पक्षांनी काय मांडलेलं आहे? सत्य ज्ञानजन्य वस्तू असं मांडलेलं आहे, बरं का. त्यांनी सजातीय मांडलेलं नाही आणि संस्कारी मांडलेलं नाही. दोघातला फरक काय? त्यांनी फरक सांगितलेला आहे. म्हणून सिद्धांत मताने हे प्रतीती कालामध्ये मांडलं जातं, त्याला काय म्हणतात? दृष्टी सृष्टीवाद. त्या प्रतीती कालापुरताच आहे. कितीतरी दृष्टांत आहेत. तुम्ही बाजारामध्ये गेला आणि 1 तोळ्याचा सोन्याचा अलंकार घेतला, सोन्याचा अलंकार घेतला आणि अलंकार घेतला, तो अलंकार नुकताच त्या सोनाराने करून आणला होता. सोन्याचा तो अलंकार करून आणला होता, केला, आणि काही तुम्हाला अडचण आली. अडचण आल्यानंतर एक व्यवहारामध्ये वर्णन केले, अलंकारापेक्षा शुद्ध सोन्याला किंमत जास्त आहे, बरं का. शुद्ध सोन्याला किंमत जास्त आहे. तुम्ही त्या सोनाराकडे गेला, म्हणले मला आम्हाला हे अलंकार वितळायचे, हरकत नाही, वितळले. आता वितळल्यानंतर तिथं अलंकार राहिले नाहीत. जसं ते अलंकार वितळल्यानंतर सोनं शिल्लक राहिलं, पण अलंकार नाही. पण तुम्ही ज्यावेळी अलंकार म्हणून घेतला, ते अलंकार निर्माण होण्याच्या पूर्वी सुद्धा काय होतं? ते सोनच होतं, फक्त मधल्या काळातच ते अलंकार रूपाने निर्माण झालं. आता वितळल्यानंतर अंगठी कुठे आहे? अंगठी कधी तुम्हाला प्रतीती काळात आली तेवढी, त्याला दृष्टी सृष्टीवाद म्हणायचं, बरं. अंगठी आता ती त्याच्यामध्ये वितळल्यानंतर त्यात अंगठी नाही आहे, लक्षात ठेवा, सोनच आहे, फक्त मधल्या काळातच. म्हणजे ती अलंकार निर्माण करण्याच्या पूर्वीही सोनच आहे आणि वितळल्यानंतरही सोनच आहे, पण मधल्या काळामध्ये सोनं दिसत नाही, अलंकार दिसतात. प्रतीती काळामध्ये तुम्हाला सोनं दिसलं का अलंकार दिसले? अलंकार दिसले. मग सोन्याचा अलंकार का अलंकाराचा सोनं? तिथं लक्षात राहत नाही. असं मत घेताय तुम्हाला सोन्याची प्रतीती नाही, सोनं नाही का? येत असताना सोन्याची प्रतीती येत नाही, सोन्याची प्रतीती येताना प्रतीती येत नाही का? तिथं हा प्रतीतीचा, ह्याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात, बरं का. प्रतीती कालापुरती त्याला सत्ता मानावी लागते. या अध्यासातून जर बाहेर पडायचं असेल, या बंधनातून जर बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला प्रतीती कालापुरती सत्ता त्याला मानावी लागेल. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रबंधकर गुरुजी विनोदानं बोलायचे. त्यांच्याकडे येणारे ग्रस्त आणि भेटायला आले आणि फार रडायला लागले. म्हणजे गुरुजी, बायको मेली, म्हटले, बायको मेली. बरोबर आहे, दुःख झालं म्हणले तुझ्या जीवनामध्ये. गुरुजी म्हणले, किती दिवस रडल्यानंतर परत येईल रे? गुरुजी त्याला काय म्हणले, किती दिवस रडत बसल्यानंतर ती परत येईल? बर,
किती दिवस रडत बसल्यानंतर ती परत येणार नाही. लग्नाच्या पूर्वी होती का ती? हं? लग्नाच्या पूर्वी नव्हती आणि आता ती मेल्यानंतर नव्हती, फक्त मधल्याच काळात होती. म्हणजे मधल्या काळात असते ती खरं असते काय? त्यांची सांगण्याची भाषा बरं. लग्नाच्या पूर्वी नव्हती, आता ती मेल्यानंतर नव्हती. पण नव्हतीच तर तू रडतोस का म्हणले? रडू नकोस म्हणले नाहीच ना ती. फक्त मधल्या काळात तू लग्न केल्यानंतर पत्नी पण आलं, प्रतिती कालापुरतीच बायको आहे. काय सुरदास? लग्नाच्या पूर्वी नव्हती आणि मेल्यानंतर, पण मधल्या काळात हा प्रतितीचा संबंध मानावा लागतो बरं का. प्रतिती काळापुरतच त्याला सत्यत्व आहे. आज आम्ही या जगताला, संसाराला सत्य म्हटल्यामुळं सगळा गोंधळ झालाय हो. इथं सिद्धांत मताने सांगायचं आहे ते सत्य नाहीये. मग प्रतीत झालं ना, प्रतिती कालापुरतीच त्याला सत्यत्व आहे, एरवी त्याला सत्यत्व नाही. आणि प्रतिती कालापुरती त्याची सत्यत्वाची दृष्टी असल्यामुळं त्याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. नंतर ते नाहीच आहे. आलं लक्षात? म्हणून अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्याचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते, ते सांगितलेलं आहे. मी तुम्हाला त्या समुद्राच्या दृष्टाने, सोन्याच्या दृष्टांताने, बायकोच्या दृष्टांताने पटवून दिलं बरं. अनुभवातले दृष्टांत दिलं म्हणजे लवकर पडतंय हो. अनुभवातले दृष्टांत दिले म्हणजे लवकर पडत. ते काय घडतं, प्रतिती कालामध्ये त्या वस्तूची आपल्याला अनुभूती आल्यामुळं माणसं त्याला पक्क धरून बसतात. हेच खरं आहे हो, हेच खरं आहे. ते लवकर चित्तातून जात नाही. कितीही ब्रह्मज्ञान सांगा, किती ब्रह्मज्ञान सांगा. म्हणतो गुरुजींना, म्हणलं गुरुजी तुम्ही लग्न केला नाही म्हणून मला हे सांगताय हो. तुम्हाला पत्नीचा अनुभवच नाही. तुम्हाला पत्नीचा अनुभव नाही. महाराज मला अनुभव आला. गुरुजी म्हणले अरे अनुभव आला तरी तो प्रतिती कालापुरताच आहे रे. म्हणून आम्हाला दुःखच नाही म्हटले का आम्ही लग्नच केलं नाही. संबंधच नाही. आम्ही ब्रह्मचारी म्हणजे पूर्ण ब्रह्मच आहोत म्हणले. तर आम्हाला भ्रमाचा संबंधच नाहीये, भ्रमाचा संबंधच नाही. म्हणून अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्याचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अहंकारादी आणि त्याचे ज्ञान युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. ज्या क्षणी अहंकाराधिकाचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकाराधिकाची उत्पत्ती होते आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्या क्षणी अहंकाराधिकाचा लय होतो. अहंकाराधिक आणि त्याचे ज्ञान हा अध्यास आहे. याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू. तूर्त अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न आहे आपला. इथं काय शब्द वापरला? अहंकार इत्यादी आणि त्याचं ज्ञान. अहंकार म्हणजे त्या वस्तूला आम्ही सत्य मानलेलं आहे. अहंकार, अहंकार काय? आम्ही देहाला सत्य मानलं. देहाला सत्य मानलं म्हणजे अहंकार जागा झाला. जगताला सत्य मानलं म्हणजे अहंकार जागा झाला. हे अनंत शब्द वापरला. अनंत अहंकारादी, अनंत कालापासून अनंत रूपाने ते आपल्याला अंतकरणामध्ये संस्कार रूपाने आहे बरं का. आणि ते त्या काळामध्ये युगपत निर्माण होतं आणि युगपतच नाहीच होत. बरोबरच निर्माण होतं आणि बरोबर त्याला युगपत म्हणतात. एकाच वेळी त्याच काळात ते होतं बरं का. त्याच काळामध्ये ते नाहीच होतं. म्हणजे त्याची उत्पत्ती पण होते आणि त्याचा लय पण होतो, पण युगपत, युगपत बरं का. म्हणून त्याचा विस्ताराने विचार पुढे केलेला आहे. फक्त आपल्याला एवढाच विचार करायचा आहे की अध्यास कशामुळे संभवतो, एवढा मुद्दा लक्षात ठेवा. पुन्हा याच्यावरती पूर्व पक्षाने शंका घेतलेली आहे.
आता शंका, आता अहंकारादी आणि त्याचे ज्ञान एकाच क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही. हे बरोबर नाही. कारण वेदांत मतात अहंकारादी साक्षी भाष्य आहेत, म्हणून अहंकाराचे ज्ञान हे साक्षी भाष्यच आहे आणि साक्षी नित्य ज्ञान स्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले आहे. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकारादी नित्य झाले पाहिजेत. त्याच्या उत्पत्ती लय म्हणणे संभवत नाही. पुन्हा या सिद्धांत मतावरती त्यांनी पुन्हा आरोप केला, पुन्हा शंका घेतलेली आहे. त्याला काय काम नाही दुसरं. त्याला काय काम नाही बरं का. काही माणसं नुसती शंका घेतच राहतात. काय नुसती शंका घेतच राहतात. एकाने विचारलं, म्हणजे दशरथाच्या बापाचं नाव काय? ते म्हणजे 11 रथ. म्हणजे त्याच्या बापाचं नाव काय? 12 रथ म्हणले. त्याच्या बापाचं नाव काय? म्हणले 13 रथ. त्याच्या बापाचं काय नाव? 14 रथ. मी कुठेपर्यंत तू विचारत राहतो ना तोपर्यंत असंच म्हणले. आता त्यांनी काय दशरथाच्या बापाचं नाव विचारून काय तुझ्या प्रपंचात बदल होणार आहे? का तुझ्यात फरक पडणार आहे? पण माणसं विचारतात शंका. काय काय सांगता आलं नाही. शंका या शंकेला काही कारण तशी शंका नाही बरं का. तशी तर शंका नाही. पूर्व पक्ष मांडले म्हणजे शंका निर्माण केली. व्यक्ती जरी ज्ञान संपादन केलं शंका राहता कामा नये. शंका राहता का निसंदेह बोध आपल्याला झाला पाहिजे. एवढीच या शास्त्राची आणि ग्रंथकर्त्यांची तळमळ आहे. बाकी त्यांना काय आपल्याकडून मिळवायचं नाही. निसंदेह कुठेही संदेहाला वाव राहता कामा नये. त्याच्याकरता शंका आणि समाधानी निर्माण केले. आमच्या तुमच्या बुद्धीला ते विचारांती पटावं. तिथं कोणीही ऊन काढता कामा नये. उद्या जरी देव जरी आला तरीही काय, उद्या जरी देव आला तरी त्याने सुद्धा हे मान्य करावं लागल, खरंच याला विचारांती पटलेला आहे. देव सुद्धा माघारी गेला पाहिजे. बरं, निळोबा महाराजांच्या जीवनामध्ये अनुष्ठानाला बसल्यानंतर त्यांचं अनुष्ठान खरंच आहे का, हे खरंच तुकोबारांच्या करता अनुष्ठान करतात का म्हणून देव प्रगट झाले. देव प्रगट झाले आणि देव प्रगट झाले. आणि देव प्रगट झाल्यानंतर देव म्हणते, ओ महाराज डोळे उघडा ना, डोळे उघडा ना. निळोबा महाराज काही बोलले ना, तर बरं काहीच बोलले ना. म्हणले, ओ डोळे उघडा, मी साक्षात देव प्रगट झालोय, साक्षात देव प्रगट झालोय. निळोबा म्हणले, मी तुला बोलवलेलंच नाही. म्हणले, मी तुला बोलवलेलंच नाही. तुझ्याशी माझं काहीही काम नाही. तुझं लागी येते बोलाविले कोणी. जपी तपी देव भेटावा म्हणून ध्यान लावतात, त्यांच्या स्वप्नात येईना आणि यांच्या समोर प्रगट झालाय तरी हे डोळे उघडायला तयार नाहीत. नाही, देवानी युक्ती लढवली शेवटी. हे बघा, परमार्थाचं वैभव आहे. तुम्ही त्या तुकोबारांचा धावा करताय. समजा तुकोबाराय तुम्हाला भेटले, तुकोबाराय भेटल्यानंतर शेवटी माझीच गाठ घालून देणार आहेत ना. संत कोणाची गाठ घालून देतात? देवाची ना. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग त्या संतांच्या करवी मला जाणणारा तुम्ही जर त्याच्या अगोदर मी प्रगट झालोय ना, कशाला त्यांचा दावा करताय? माझं दर्शन घ्या ना. म्हणले, देवा खरं सांगू का, मी तुला ओळखच नाही. म्हणले, जा निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा,
तुकयाचा धावा. त्याच वेळी देवाने विचारलं, खरंच यांची निष्ठा आहे बरं का. मग देवच तुकोबरोबरपणे प्रकट झाला. म्हणजे देव खराच याचा भाव आहे का, निष्ठा आहे का हे पाहतो. तसं शास्त्र आपल्याला शिकवत असताना खरंच यांना जाणून घ्यायचं आहे का, खरंच हे जिज्ञासू आहेत का, खरेच हे मुमुक्षु आहेत का, याचा निवाडा शास्त्रकारांना करायचा आहे. त्याकरता एवढं त्यांनी हे ग्रंथ निर्माण केले, कागद खर्च केले, शाई खर्च केली, बुद्धी खर्च केली, त्यांना काय काम नव्हतं. त्यांना काय काम नव्हतं नाही का. अरे आपल्याला ज्या जगताला सत्यत्वाची जी भ्रांती झालेली आहे, ती भ्रांती तुमच्या चित्तातली जावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. आणि ती निश्चयाने आपल्याला कळाली पाहिजे, याच्याकरता त्यांनी हे भाव निर्माण केलेत. म्हणून त्या सिद्धांत मताचा विचार मांडत असताना पुन्हा त्या सिद्धांत मताविषयी आणखी शंका निर्माण केलेली आहे. तर तो पूर्व पक्ष म्हणतो हे मांडलेलं यांचं म्हणणं बरोबर नाही आहे. पुन्हा त्याचं समाधान केलेलं आहे. फक्त समाधान वाचूया आणि थांबूया. समाधान, अहंकाराधिकाचे वृत्तीच्या साह्याने साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. त्या वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो, म्हणून अहंकाराधिकाची उत्पत्ती लय संभवतो. अशा रीतीने उत्तर उत्तर अहंकारादी आणि त्याचे ज्ञान उत्पत्तीचा हेतू पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार आहे. म्हणजे या शरीरात हल्ली जो अहंकारादी सर्व जगताचा अध्यास होत आहे, त्यास पूर्व शरीराचे ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्यास कारण त्याच पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार हे होय. या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकाराधिकाच्या ज्ञानजन्य संस्कार उत्तर उत्तर अहंकाराधिकाच्या अध्यासापूर्वी हेतू आहे. सुंदर उत्तर दिलेलं आहे त्याचं. त्याचा विचार आपण पुढच्या पाठात करू. थांबूया. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम